अथक अशा प्रयत्नानंतर आता आम्ही शेवटी सगळेजण मिळालोय. 2 वाजता मिळायचा प्लॅन होता आम्हाला 5 मिनिट एवढा उशीर झालाय. क्लायंट एवढे बिझी होते की तिवारी त्याच्यामुळे त्याला जेवायला वेळ नव्हता म्हणून लेट. तर आता वाजलेले 4:45 आणि आता तिवारीमध्ये ते मिरची सगळी आणलेली आहे. तर 4:45 वाजलेले आहेत. आता गाडीमध्ये सगळं सामान पॅक केलंय. चला आता निघूया. हर हर महादेव, गणपती बाप्पा. चला जर्नी आता सुरू करतोय आपण आणि थेट आता आपण जाणार आहे. आणि तुम्ही पण नेक्स्ट टाइम जात असाल तर फालतू माणसांना घेऊन जाऊ नका. नाही करेगा. चेहरा पाहू शकता आता तुम्ही. निघालो तेव्हा खूप फ्रेश होता. अजून पण आम्ही चिंचवड मध्येच आहे. मोशीला आता लागू हायवेला, नाशिक हायवेला. नाशिक बहुतेक एक 2.5-3 तासामध्ये पोहोचायचा प्रयत्न करू आणि तिथं स्टॉप घेऊ. पुढं मग बघू कुठं स्टॉप घेता येतोय का. सो आम्ही आता चाललो आहे ते म्हणजे ओंकारेश्वरला. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एव्हरीथिंग एटच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. सो मित्रांनो, आम्ही चाललो आहे MP मध्य प्रदेश म्हणजे ओंकारेश्वरला चाललो. शिवम तिवारीच्या गावाला चाललो आणि ह्यांनी 2 तास घालवले आमचे. आम्हाला नकार दिलाय त्यांच्या गावाला घेऊन जायला म्हणून आम्ही चेंज करून आम्ही चाललोय ओंकारेश्वरला चाललोय. आणि आता आहे आम्ही मोशीमध्ये. सो 3-4 दिवसाची मस्त ट्रिप आहे, प्लॅन केलेलं आहे आणि बाय कार चाललोय. सो डिटेलमध्ये तुम्हाला व्हिडिओ देणार आहे की कसं पोहोचणार आपण, काय काय लागणार आहे, किती म्हणजे फास्टॅगमध्ये किती पैसे ठेवायला लागणार तुम्हाला, या सगळ्या गोष्टी तुम्हाला देणार आहे. आणि कितीचा CNG वगैरे लागू शकतो ते पण सांगतो. सो व्हिडिओ बघायला विसरू नका. सो चला व्हिडिओ सुरू. 5 मिनट में भाई मैं अभी निकल गया था पर प्रॉब्लम हो गया थोड़ा सा उधर. तो आपके साथ भी कैसे हर बार प्रॉब्लम होता है? सामने वाला को बताओ आप इतना देर होने वाला है, इतना होने वाला है. तो सामान गाड़ी में था कि बाहर घर में था यार. फोन पे कैसा बोले मैं रेडी 1 मिनट में आता हूं. रेडी मतलब मैं 1 मिनट वाकड़ से इधर रावेत आता था. 1 मिनट में कैसे आओगे? मेरा लुकआउट है यार. मैं आता था 4 दफे से आते थे क्या? हवाई लेके आता था. मैं आता था, मैं इधर भी आता था, लेकिन इन लोगों ने क्या बोला, तुम आता मैं खुद आता हूँ. आप लोग झूठ बोलेंगे तो ऐसा ही करेंगे ना हम. साला 5 मिनट बोलते हैं, 5 मिनट पूरी गलती उस क्लाइंट की. आप बताओ, अगर आदमी बोलता है कितना 2 बजे हमको कॉल करके कहे थे हम रेडी है 5 मिनट में आएंगे, 1 मिनट में आ जाएंगे. चलो हम भी सोचे 10 मिनट में आ जाएंगे, कोई बात नहीं. आप आए कितना बजे? अरे आप तो आए नहीं 5 बजे का, आप आए नहीं, हम ही आ गए आपके पास. होता है बड़ी शहरों में छोटी चीजें. कौन सा ये सब लेट? अभी आपके लिए हमको 4 घंटा लेट हो गया, उसका क्या करेंगे? कोई बात नहीं यार, नितिन दादा है ना अपने पास, टाइम में पहुंचे. ओके, जहाज है जो ऊपर से लेके सो पुन्हा एकदा आठवण करून देतो. 2 वाजता आम्ही निघणार होतो, निघालो आहे 5 वाजता. आणि बघा आता ट्रॅफिक लागलेली आहे. आणि कारण म्हणजे एक श्रेय जाऊ शकता है. मोबाइल रख साइड में, बताओ क्या कहना चाहोगे आप इसके बारे में? होता है सबके साथ. अरे इंस्पायर करो लोगों को, इंस्पायर टाइम पे तो आना चाहिए. और अपनी साइड से हो गया थोड़ा, कोई बात नहीं, अपन कवर कर लेंगे. नितिन दादा अपने साथ. नायक नहीं नायक नहीं नायक हूँ मैं. जुल्मी बड़ा दुखदायक हूँ मैं. क्या मुझको क्या खबर, बस यार नफरत के लायक हूँ मैं. नायक नहीं नायक हूँ मैं. सो फायनली आता आम्ही लागलेलो आहे प्रॉपर हायवेला. आता आपलं इथून नाशिक जवळपास 150 किलोमीटर आहे आणि असाच रोड असणार आहे आता नाशिकपर्यंत आपल्याला. सो आता फटाफट आता नाशिकला भेटूया. चला.
तर बाबा पहिल्यांदा आम्ही निघालो आणि मागच्या टाइम सारखी स्कॅम गेला आम्ही, काय माहिती आता नंबरवर मारला का काय, पण पहिल्यांदा आपला टोल हा वाचलेला आहे. बघूया आता बॅलन्स मध्ये चेक करू. पण हे मागच्या टाइम आम्ही नाशिकला आलो होतो ना, म्हणजे आपलं पहिला फास्टॅग आपण लावलाच नाही, दाखवलंच नाही. सो आपण पहिल्यांदा फास्टॅग वाचवलंय. बघू आता पहिला टोल आपला वाचलाय. स्वतः आपण आळे फाट्याच्या टोल नाक्यावर होतो, इथून पुढे अजून एक टोल नाका येईल, तिथं आपल्याला द्यायला लागेल. चलो. तर अशा तऱ्हेने आपण एक स्टॉप घेतलाय का, तर आमचे भाऊ पेरू घेत आहेत म्हणून. आणि इकडे बघू शकता, इकडे बाकीचे कार्यकर्ते काय करायला. अबे इमली कम तोडो बे. इकडे बघू शकता तुम्ही, चोर लोकांच्या चोऱ्या बघा. इथं बघा हातामध्ये किती रोशनी फुल खुश होऊन झाली एवढं सगळं. ये बघा, हे अरे आप किसके लिए लेके जा रहे हो बे, आपका तो कोई भी नहीं है. अरे उसके लिए लेके जा रहे हो. चला आता पहिला हॉल्ट, पहिल्यांदा सीएनजी भरतोय. फर्स्ट सीएनजी. आणि त्या किती किलोमीटर आपल्या गाडी आली आता? 110 किलोमीटर आली. तर आमचा असा विचार चालू आहे धुळेला स्टॉप घ्यायचा. बघूया, पण आम्ही फ्री आहे, तर आम्ही जिथं पण आम्हाला वाटेल तिथं आम्ही स्टॉप घेऊ शकतो. थांबवणार क्या दिवाळी बरोबर ना. हमारे इस बंदे की वजह से हमें बहुत देर हो गई. हाँ, हे तर टायटल असेल आपल्या व्हिडिओचा. हमारा 5 मिनट वाला फ्रेम होने के बाद ये हमारा 5 मिनट वाला फ्रेम. चला आता पटापट सीएनजी भरून घेऊ पटापट. सो मस्तपैकी आता सीएनजी आणि आता पेट्रोल पण टाकलेलं आहे मस्त. तर चला नॉन स्टॉप आता आमचे हे चालक महिन्याच्या भाषेमध्ये तिथपर्यंत आपल्याला घेऊन जातात. तिथपर्यंत आपण जाणार, मग तिथं स्टे करणार, जेवण बिवण करणार आहे मस्त आज जागून. सो चलो. सो बघा आता आपण आता मला वाटतं नाशिकच्या अलीकडच्या टोल नाक्याजवळ पोहोचलोय. नाशिक आता इथून संगमनेर ना, नाशिक इथून आता जवळपास एक 50 किलोमीटर असेल. तर नाशिकला किती वाजले? 8 वाजता नाशिक, 9 वाजेपर्यंत पोहोचतोय नाशिक. आणि तिथून पुढे बघू आता किती लांब जातोय. चलो मित्रांनो, आत्ता आहे ना आपण एक राईट मारला नाशिक हायवेमधून. तो सरळ आता आपण मालेगावला निघणार आहे. तर बघा आता हा असा गावातून जाणारा रोड आहे. बघू आता किती किलोमीटर असेल असं. आणि पहिला आपण कुठं लागणार आहे? लासलगाव लागेल पहिलं, आणि त्यानंतर आपल्याला लागणार आहे मालेगाव. सो चला बघू आता किती वाजेपर्यंत आपण पोहोचतोय मालेगावला. मग तिथं करूया आपण जेवण वगैरे मस्त. तर मित्रांनो आता आम्ही अशा ठिकाणी आलोय, म्हणजे खालून आपण चाललोय आणि वरतून चाललोय तो समृद्धी महामार्ग, जो आता नुकताच खूप फेमस आहे. आता चला आपण इथून लासलगावला पहिलं पोहोचणार आहे. तो रोड हा जो रोड आहे तो लासलगावला जातो. आणि बेटर आहे तुम्ही मॅप टाकूनच या, कारण की लेफ्ट राईट खूप आहे. सो चला आता आम्ही पण रात्रीची वेळ काय जास्त दिसणार नाही तुम्हाला. सो आता थांबलो, आमचा पहिला स्टॉप मालेगावच्या आधी थांबलो आहे थोडंसं. आणि इथं धाबा आहे मस्त. आता जेवण वगैरे करायचं आपल्याला इथं. आणि बघू आता पुढं आपल्याला अजून धुळे एक 85 किलोमीटर दाखवत आहे. सो चला पटापट पहिलं जेवण वगैरे करून घेऊ फास्टमध्ये. तर बघा आता आम्ही मस्तपैकी जेवायला बसतोय. घरातून आणलं होती चपाती, वांग्याचं भरीत आहे, आण्याने आणलं होतं. आणि आम्हाला एक्सपिरियन्स आहे बाहेरच्या खाण्याचा. सो आता आम्ही घरातूनच कॅरी करतो. थोडीशी ऑर्डर दिलेली आहे शेवभाजी वगैरे, ती पण येईल दाल खिचडी वगैरे मस्तपैकी आता खाणार आहे. आणि मी त्या म्हणतोय की अजून 1.5 तासामध्ये पोहोचवणार आहे तो धुळेला. सो ती जेवल्यानंतर आता सरळ येस 1.5 तासात धुळे. मस्तपैकी जेवण करू, आपलं जेवण करू आता आणि ते जाऊन झोपूया. चल 100 किलोमीटर आपलं वाचलं की. सो मित्रांनो आता आम्ही घेतला आहे स्टॉप आणि आता आलेलो आहे या हॉटेलमध्ये. बघा मानस हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये आम्ही आता स्टे करणार आहे. 5 जणांसाठी आम्ही रूम केलेली आहे, त्यामुळे काय फक्त आम्हाला झोपायचं आहे. सो बघा आता चाललोय पटापट. हां चलो. सो असं आहे हे मानस हॉटेल. चांगलं आहे. धुळे साईडला कुठून येत असेल तर
नक्कीच स्टे करा इथं. चला आता तुम्हाला फटाफट रूमची टूर देतो की रूम कशी आहे. एक्स्ट्रा मॅट्रेसेस सुद्धा आहे तिथं. चलो रूम आहे, टी व्ही वगैरे आहे, वॉर्डरोब, बेड, इकडं आहे अटॅच टॉयलेट बाथरूम आणि ही अशी आहे ही रूम. सो आजचा दिवस ट्रॅव्हलिंगमध्ये गेला आणि बघा आमचे कार चालक मालक संघटनेचे अध्यक्ष आराम करतात आणि चालत थोडंसं आता आम्ही ॲडजस्ट करतो झोपायला. सो बघा आम्ही अजून एक माणूस आणला होता आमच्याबरोबर जो असं मस्तपैकी मालिश करा आमच्या काय कार चालकांना. मालक इकडे मी आहे. सो चला झोपायची आता तयारी केलेली आहे. फॅन मस्त चालू आहे. चला सो बघा मित्रांनो मग कसं वाटलं आजचा दिवस तुम्हाला. ट्रॅव्हलिंग मध्ये जाणार आहे कारण की येस 2-3 दिवसामध्ये झटपट ओंकारेश्वर करून झटपट आपल्याला घरी यायचंय. आणि इथं चालू आहे जो कार्यक्रम मी मागाशी दाखवला तुम्हाला तो. सो आजचा दिवस अशा तऱ्हेने पार पडलेला आहे. तर आता भेटू आपण आता उद्याच्या भागामध्ये. उद्या सकाळी उठून आपल्याला सगळ्यात पहिलं जायचं आहे CNG भरायला. CNG बघायचं कुठे मिळतोय का. आणि त्यानंतर आपली असणारे एक 200 किलोमीटरचं परत ड्राईव्ह आहे सरळ ओंकारेश्वर. मग मंदिरात जाऊन आपल्याला दर्शन वगैरे घ्यायचं. तर आता इथून आपल्याला कसं जायचं आहे ते तुम्हाला दाखवणार इथून पुढच्या उद्याच्या भागामध्ये. सो व्हिडिओ बघत राहा. आखिरकार इनका रहस्य पता चल गया, खूबसूरती का रहस्य पता चल गया. पॉन्ड्स पाउडर का ये आविष्कार देखिए दोस्तों. देखिए ये आपकी खूबसूरती का राज. सो मित्रांनो आजचा आहे आता आपला दुसरा दिवस. चला आता आपण सगळं आवरून झालेलं आहे. आता तुम्ही पाहू शकता सगळी रूमची हालत कशी आहे. सो चलो बाय बाय धुळे. आता आपण डायरेक्ट 265 किलोमीटर आपल्याला जायचं अजून. 265 किलोमीटरची आता आपली ड्राईव्ह आहे. त्यानंतर आपण पोहोचणार आहे ओंकारेश्वरला आणि तिथं दर्शन वगैरे घेणार आहे. सो हा व्हिडिओ आता आपला चिंचवड टू ओंकारेश्वरचा असणार आहे. आता आपण आहे धुळेमध्ये. सो चला आता आपण हॉटेल साइन ऑफ केलेलं आहे आणि आता आपण चाललो आहे आपल्या गाडीकडे. आता थोडासा नाश्ता वगैरे करू. चलो. सो गुड मॉर्निंग मित्रांनो. आणि हे असं हॉटेल होतं हॉटेल मानस. या हॉटेलमध्येच आम्ही आता स्टे केला होता. आमचा ब्रेक झालेला एकदम. हां रेडी फॉर अजून 300 किलोमीटर ड्राईव्ह. चला आता आपली गाडी आहे रेडी. हिने पण थोडासा रेस्ट घेतलाय काय मारा मग. अरे म्हणतोय बस झाला आता मला घरी सोडा. चला फटाफट आता आपण बसूया गाडीमध्ये आणि इथून थोडासा नाश्ता वगैरे करूया. चला बसूया आता निघूया आपल्या या अशा हॉटेलमधून. आता आपण धुळेला आहे. 265 किलोमीटर इथून आता ओंकारेश्वर फक्त राहिले. म्हणजे मग आता डायरेक्ट नॉनस्टॉप नाश्ता केल्यानंतर नाश्ता करायचा डायरेक्ट नॉनस्टॉप. नाश्ता केल्यानंतर नॉनस्टॉप 265 किलोमीटर आणि आपण डायरेक्ट पोहोचणार ओंकारेश्वरला. चला चला चला. हर 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 महादेव गणपती बाप्पा मोरया. चला आता निघालोय आम्ही थेट CNG टाकायला. सो बघा आता इथून आहे धुळे 2 किलोमीटर. इंदोर आहे 265, आग्रा 866, सुरत इकडे गेलो की 223. तर आता आम्ही थांबलो आहे या लाईनमध्ये. चला आता लाईन बघून किती मोठी आहे. आणि CNG तर आपल्याला लागणार आहे भरायला. चला जरा बघून किती मोठी लाईन आहे. तर आता प्लॅन कॅन्सल केला CNG भरायचा कारण की जवळजवळ आमच्या तिथे 2 तास जातील. तर आता आम्ही निर्णय घेतला आहे पुढे जाऊन बघायचा. पेट्रोलवरती गाडी आपली आहे. सो चला बघू आता आपण किती लांबपर्यंत आता आपल्याला जाता येईल आणि CNG कुठं मिळतोय पुढे. सो चला. तर मस्तपैकी नाश्ता वगैरे करून झालेला आहे आणि आता नाश्ता झाला आणि थेट आता आम्ही निघालो आहे ते म्हणजे ओंकारेश्वरला. बघू मध्ये आधी कुठं CNG किंवा आता पेट्रोल टाकायला मिळालं तर टाकणार आहे.
तर नॉनस्टॉप आता आम्ही डायरेक्ट पोहोचणार ते ओंकारेश्वरला. आता बघूया किती वेळात पोहोचतोय. वाजलेत 1:09. तरी आता कालचा जो दिवस होता आम्ही 2 वाजता निघणार होतो. परत एकदा सांगतो तर यांच्यामुळे दिसतात आहे ना 5 मिनिट वाले महाशय, यांच्यामुळे आम्ही 5 वाजता निघालो. तरी पण आमचे जे चालक होते ते खूपच एक्सपिरियन्स असल्यामुळे आम्हाला 12 वाजेपर्यंत धुळेला पोहोचवलं. सो आणि सकाळी पण आज उठायचं म्हणजे होतं 7 वाजेपर्यंत, पण आपले महाशय परत 8 वाजता उठाले आणि जाऊन आंघोळ बिंघोळ करून 8:30 वाजेपर्यंत मग बाहेर आले. आणि नाश्ता करताना पण सगळ्यात लास्ट तेच आहेत. म्हणजे अलग ही काय माहिती काय चाललंय आमच्या बरोबर. पण ठीक आहे, तो पकोडा भेटला नाहीये त्याला. हा पकोडे म्हणजे त्याला भजी खायची होती आणि पाव पाहिजे होता त्याला पुण्यातला. तर आता त्याला परत पुण्यात घेऊन जाणार आहे मी थोड्या वेळाने. आणि नुसते पावच खायला घालणार आहे. हा फक्त पाव पकोडे नाही. सो चला. तर आता 15-20 मिनिटामध्ये शिरपूर बॉर्डरचं गाव येणार आहे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशचं. सो तिथं पोहोचू आम्ही. तिथून पुढं मग मध्य प्रदेश चालू आहे. बघूया आता 9 वाजलेत आणि अजून सूर्यप्रकाश सुद्धा दिसत नाही इथं मला. कुठे काय माहिती. पावसाचं वातावरण झालं थोडं. आपण किती वाजेपर्यंत आता ओंकारेश्वरला पोहोचतो. तिवारी जी, अरे मालिक कैसन हो? अरे महाशय को देखिए, क्या लग रहा है आपको? 24 घंटा देवदास में रहता है. कौन सी आप इतना लेट आके आपको अभी आप लोग लेट हो गए. कैसा लग रहा है आपको? कहाँ लेट हो गया? टाइम पे है ना. कवर हो गया ना अपना. कवर हो गया अपना. जहाँ पहुँचना था रात में आप पहुँच गए. हमारे वो तो ड्राइवर साहब के. हाँ तो वही बोल रहा हूँ. आ गए ना अपन. तर मित्रांनो आता आहे आम्ही मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र बॉर्डरला. थोडं थांबून आहे ना व्हिडिओ घेणार आहे इकडं आणि एक पाय मध्य प्रदेशमध्ये आणि एक पाय महाराष्ट्रामध्ये ठेवणार आहे. असं आमचे स्वप्न आहे की ते 2 पायांमध्ये महाराष्ट्र स्टेट आणि मध्य प्रदेश स्टेट हे दाखवणार आहेत आपल्याला. चला बघू आता दाखवतो. आओ महाराज, तो ये हम आपके मध्य प्रदेश के सबसे पहले मंदिर में खड़े. माता जी का मंदिर है. कैसा लग रहा है आपको आपके मध्य प्रदेश में आके? कैसा लग रहा है? आप तो हमें नहीं लेके आए, हमें आपको लेके आ गए आपके. और ये मध्य प्रदेश का सबसे पहला मंदिर आपको दिखा रहा हूँ. मेरे ये वीडियो के माध्यम से देख लो, महाराष्ट्र और मध्य प्रदेश का सबसे पहला मंदिर जो लगता है मध्य प्रदेश का वो ये है. वेलकम टू मध्य प्रदेश. सो बघा आता माझ्या मागे पाहू शकता तुम्ही, हे पहिलं मंदिर आहे मध्य प्रदेश मधलं, देवीचं मंदिर आहे. तर आता आम्ही इथं जरा 5-10 मिनिटं थांबणार आहे. मंदिराचा आसपास तुम्हाला पूर्ण सीन्स वगैरे दाखवतो व्हिडिओच्या माध्यमातून. आणि तिवारीजी यांना त्या रोडवरती थांबवणार आहे आम्ही. एक पाय महाराष्ट्रामध्ये आणि एक पाय मध्य प्रदेशमध्ये. ऐसा पैर निघालो पैर. आणि फायनली आम्हाला MP मध्ये ते पण बघा काहीच गर्दी नव्हती. तिवारीजी यांच्या स्टेटमध्ये आम्हाला मिळालं. या स्टेटमध्ये आम्हाला पटकन पहिल्यांदा CNG मिळालं आणि ते पण फुल केलं CNG. ये आपके महाराष्ट्र स्टेट के बाद MP स्टेट ने हमारा इतना ख्याल रखा. थोडासा आता ब्रेक घेतलाय. एक 100 किलोमीटरवर ते आता जवळजवळ 2 तास लागतील आता आम्हाला अजून पोहोचायला ओंकारेश्वरला. म्हटलं थोडासा एक छोटासा ब्रेक घेऊया. मस्त झाडाच्या सावलीखाली जरा आराम करणार आहे थोडासा. मग आणि अजून 2 तास फक्त. अजून 2 तास ड्राईव्ह फक्त 110 किलोमीटर. चल. तर अशा तऱ्हेने आमचे चालक हे बदललेले आहेत जरा. तर आता चालकांना आम्ही म्हणलं जरा रेस्ट देऊ. चालक काल रात्रीपासून चालवतात गाडी. चालक कसा होता? रोड मस्त होता ना एकदम. अरे एकदम सुसाट, एकदम मस्त रोड आहे मध्य प्रदेश मध्ये. आपल्या इकडे थोडासा खडबूड आहे महाराष्ट्रामध्ये. इकडे आल्यानंतर जरा एक नंबर रोड आहे. तर आपल्याला इकडे जायचंय. हे महेश्वर लिहिलंय ना त्या साईडला जायचंय. सीएनजी भरूया. आणि इथं CNGचा पंप आहे. लगेच इथं CNG टाकून घेऊ आपण. झुकपुक झुकपुक झुकपुक. वाजले आहेत 12 आणि परत एकदा आपण करतोय CNG फुल.
ओंकारेश्वर इथून आहे 70 किलोमीटर. आता गाडी मी चालवणार आहे, ती 50 किलोमीटर तर चालवली आहे. चला थोडंसं इकडं मग मायऱ्या झाली झोप. हां आमच्या शिवम तिवारी अशी बकबक करत होता, तर मला एवढं बोर झालं ना. मला एमपीचं तर काही माहित नाही आणि एमपीचं आहे काय माहित कसला. त्याचा फोन तिकडे चालू होता माझ्या. सो आता आम्ही मस्तपैकी CNG वगैरे भरलंय आणि आता इथून बघा आपल्याला काय आहे, नर्मदा रिसॉर्ट माहेश्वर तिथं जायचं पहिला, तिथून मग पुढे आहे ओंकारेश्वर. सो चलो. इसका तो वीडियो लेना कतई गजब. ले लो इसका वीडियो ले लो, आराम से चलो. आणि असं तुम्ही जाताना 1 नंबर मध्ये व्ह्यू भेटेल तुम्हाला डॅमचा. जबरदस्त आहे पाणी, एकदम जबरदस्त. मंदिर आहे का नर्मदा नदी आहे रे. नर्मदा नदीचा आणि नर्मदा नदी आहे. व्ह्यू पण बघू शकता. पाट पण खूप मोठा आहे. पाऊस यावेळेस एकदम जोरात झालेला, एकदम पॉवरफुल, जसा आपल्या इकडे झालाय तसाच. आणि असं आमच्या नितीन शेटला फ्रेश केळीचे वेपर्स खायचे. म्हणजे इथं बघ, इथं केळी लावलेत आणि लोक फ्रेश इथं बनवत आहेत एकदम. या साईडला फेमस आहेत असे. तर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही अर्धा किलो असं 1 किलो घेऊ शकता टाइमपास जर्नीमध्ये खायला. त्या कसं वाटतंय खाऊन सांग जरा. एकदम गरमागरम गरमागरम आहे आणि एकदम फ्रेश कलेत आणि टवटवीत एकदम कडक मध्ये टेस्ट आहे. तिवारी जी तो कैसा लग रहा है? एकदम टेस्ट मस्त आहे एकदम. तिवारी जी कैसा है? अच्छा, 1 नंबर, एकदम गजब. ताजा ताजा आहे. जस्ट आता आपण पोहोचलो आहे ते म्हणजे नर्मदा नदीच्या पुलावरती. आणि बघा आता नर्मदा नदीचा हे रूप. आणि इथून 10 किलोमीटर वरती आहे आता ओंकारेश्वर देवाचं मंदिर. बघा अजून 2 वाजता पोहोचू आम्ही असं मला वाटतंय. तोपर्यंत आता तुम्ही नदीचा व्ह्यू पहा. पोहोचलोय नर्मदा रिसॉर्ट 1 किलोमीटर आणि 2 किलोमीटर वरती आहे मंदिर. सरळ ना ओंकारेश्वर. तर आता कमीत कमी 15 मिनिटं झाली आम्ही आता अजून पण ट्रॅफिक मध्ये जाम आहे जाम. आणि पोहोचलोय बघा आम्ही आता. गाडी लावायसाठी पार्किंग बघतोय कुठे पार्किंगला लावू गाडी. तर अशा तऱ्हेने आम्ही आता पोहोचलोय ओंकारेश्वरला. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि आता ओंकारेश्वरचं पूर्ण मंदिर पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. तर हा व्हिडिओ आता इथं समाप्त होईल आणि पुढचा व्हिडिओ असणार आहे तो ओंकारेश्वर मंदिरावरती पूर्ण. सो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करायला विसरू नका. चला भेटू आता पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये.